आज आपण छान मस्त हेट्यांच्या फुलांची भाजी बनवणार आहोत। तुमच्याकडे या फुलांना कोणत्या नावाने ओळखतात ते मला तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगाल। बघा आता मी हेट्याची फुलं घेतलेली आहेत। बघा आता आपण ही हेट्याची फुलं तोडून घेऊया। बघा याची हेट्याची फक्त मी जी फुलं आहेत त्याची फक्त मी पानं तोडून घेतलेली आहे। मधातली जी दांडी आहे ती मी काढून टाकलेली आहे। ही दांडी जर तुम्ही भाजीमध्ये चिरली तर भाजी पूर्णपणे आपली कडवट तयार होते। बघा आता फुलं आपण व्यवस्थित सर्व तोडून घेऊया आणि मधली दांडी ही काढून टाकायची। बघा संपूर्ण त्याची पानं मी तोडून घेतलेली आहेत। सर्व फुलं आता तोडून झालेली आहे। आता हे पाणी घालूया आणि स्वच्छ ही फुलं मस्त हलक्या हाताने धुवून घेऊया। बघा यामध्ये बारीक जे कीटक वगैरे असतात ते सुद्धा आपण पाण्याने स्वच्छ धुतल्याने ते निघून जातात। यामध्ये माती वगैरे लागलेली असेल ती सुद्धा स्वच्छ होऊन जाते। बघा संपूर्ण जी फुलं आहेत ती व्यवस्थित धुवून झालेली आहेत। आता आपण एका भांड्यामध्ये ही फुलं काढून घेऊया। आता हे फुलं आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि चाळणीवर छान नितळायला ठेवूया। यामध्ये जर पाणी भरपूर प्रमाणात राहिलं तर या भाजीची चव बिघडते। ही फुले चवीला छान लागत नाहीत। बघा पूर्णपणे आपण हे पाणी काढून घेऊया। बघा चाळणीवर मी टाकून पूर्णपणे ही फुलं निथळून घेत आहे। यामधलं पाणी पूर्णपणे यामुळे निघून जाते। बघा पूर्णपणे पाणी निघून गेलेलं आहे। आता ही फुलाची आपण छान बारीक कट करून घेऊया। ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर तुम्ही खाऊ शकता, खूप छान लागते। या भाजीला भरपूर साहित्य सुद्धा लागत नाही। कांदा, लसूण, मिरची आणि हळद आणि जिरं आणि तेल, चवीनुसार मीठ एवढंच साहित्य यामध्ये लागतं। यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची थोडं जास्त प्रमाणात जर घातली ती भाजी चवीला खूप छान होते। बघा संपूर्ण भाजी चिरून झालेली आहे। त्यानंतर आपण साहित्य बघूया। बघा हिरवी मिरची, लसूण, जिरे, हळद आणि कोथिंबीर आणि कांदा घेतलेला आहे। आता बघा मी कढईमध्ये तेल घालून घातलेलं आहे। कढईमध्ये जिरं घालून घेत आहे। त्यानंतर जे कांदा लसूणची पेस्ट आणि मिरचीची पेस्ट बनवली आहे ती घालून घेऊया आणि छान परतून घेऊया। मीठ यामध्ये मी मिरची आणि लसूण वाटतानाच यामध्ये मी मीठ घालून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये हळद घालून घेऊया आणि व्यवस्थित परतून घेऊया आणि राहिलेला जो कोथिंबीर होता तो सुद्धा घालून घेऊया आणि परतून घेऊया। त्यानंतर जे हेट्याची फुलं आपण कट करून घेतलेले आहेत ते सुद्धा आपण घालूया आणि परतून घेऊया। हेट्याची फुले शिजायला जास्त वेळ लागत नाही, 1 ते 2 मिनिटांमध्ये आपली भाजी तयार होते। बघा हेट्याची फुलाची भाजी आपली तयार झालेली आहे। चला तर आपण आता डिशमध्ये घेऊया। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटलेली आहे। लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।